नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार पदाचे पेपर 28 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी घेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, कोणकोणते साहित्य घेऊन जायचे आहे जेणेकरून तुम्हाला प्रवेश तेथे नाकारला जाणार नाही. विशेष म्हणजे महिलांनी काय घेऊन जायचे आहे, पुरुषांनी काय घेऊन जायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स काय काय न्यायचे आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे सर्व अपडेट आपण नेहमी घेऊन येत असतो. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करून घेणे गरजेचे आहे. आपण सर्वात पहिल्यांदा सर्व अपडेट देत असतो. या ठिकाणी सर्व माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्हाला या ठिकाणी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड साठी सर्वात बेस्ट पुस्तक चौकीदार गट ड 38 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. सर्वात बेस्ट पुस्तक लॉन्च केलेले आहे. 38 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये समावेश आहे स्पष्टीकरणासहित. आता काही विद्यार्थी बोलतील की या पुस्तकामध्ये काय काय आहे, तर विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाचे आणि शासकीय आश्रमशाळा यांच्या एकूण 350 पेक्षा जास्त तांत्रिक प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. आणि सर्व मिळून प्रश्न याच्यामध्ये जर बघितले तर सर्व मिळून किती आहेत, तर याच्यामध्ये एक मिनिट 5,000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आता नवीन 2026 नुसार चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानानुसार याच्यामध्ये या ठिकाणी 38 प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहे. जुन्या प्रश्नपत्रिका देखील या पुस्तकामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करा. आता काही विद्यार्थी बोलतील की 4-5 दिवसानंतर परीक्षा आहे, लगेच हे पुस्तक घेऊन काय फायदा आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक येणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या पदभरतीसाठी तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. नक्की खरेदी करून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये आता दुसऱ्या या ठिकाणी जे आपला महत्त्वाचा मेन मुद्दा आहे, त्या मेन मुद्द्याकडे मी येत आहे. काय काय घेऊन जावे लागणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. या ठिकाणी परीक्षेला काय काय घेऊन जावे हे या ठिकाणी सांगण्याच्या अगोदर थोडी महत्त्वाची माहिती देखील अगोदर सांगून घेतो. आता इथं बघू शकता तुमचे पेपर कधीपासून 28 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत तुमचे 5 दिवस तुमचे पेपर होणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा 2 शिफ्टमध्ये प्रत्येक दिवशी 2 शिफ्ट असणार आहेत. ही गोष्ट ही तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा पहिला शिफ्ट पेपर आहे ना, त्यांचा रिपोर्टिंग टायमिंग किती वाजता आहे? 8 वाजता पेपर आहे. 8 वाजता रिपोर्टिंग, 8 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल. 9:30 नंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये गेटच्या आतमध्ये घेतलं जाणार नाही. त्यासाठी 8 ते 9:30 या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी गेटपर्यंत पोहोचायचं आहे. 9:30 वाजता गेट क्लोज होऊन जाईल आणि तुमची एक्झाम 10 वाजता सुरू होईल 12 वाजेपर्यंत. ठीक आहे. पहिल्या शिफ्टचं सांगितलं हे. त्याच्यानंतर दुसरी शिफ्ट येथे जर बघितलं तर इथे बघू शकता. 1 मिनिट. आता हा जो दुसरा पॉइंट दिलेला आहे खालचा, हा दिव्यांग उमेदवारांसाठी आहे, त्यांना वेळ जास्त असतो. आता जे दुसरी शिफ्ट असते ना, ती दुसरी शिफ्ट या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग किती वाजता असतो? या ठिकाणी बघू शकता 1 वाजता आहे आणि तुम्हाला 2:30 वाजेपर्यंत आतमध्ये गेटमध्ये घेतलं जाईल. नंतर आतमध्ये घेतलं जाणार नाही. 2:30 म्हणजे 1 वाजल्यापासून आतमध्ये घेतलं जाईल, तर 2:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पोहोचायचं आहे. 2:30 वाजेनंतर दुसऱ्या शिफ्टवाल्यांना आतमधलं आतमध्ये घेतलं जाणार नाही. 3 वाजेपासून 5:40 पर्यंत तुमचा पेपर सॉरी 5 वाजेपर्यंत पेपर होईल. खालचं अपंगांसाठी आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं हे नीट बघून घ्या. तुमच्या हॉल तिकीटवरती देखील दिलेलं आहे. तर जे काय-काय घेऊन जायचं आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता बघू शकता पुन्हा एकदा सांगतो, एका विद्यार्थ्याचा पेपर मी ॲडमिट कार्ड इथं ओपन केलेलं आहे. त्याचं इथं जन्मतारीख आणि रोल नंबर वगैरे हाईड केलेला आहे. आता त्याचा पेपर किती वाजता आहे? बघू शकता. पेपर आहे 31 तारखेला. 31 तारखेला 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. 3 वाजता पेपर होणार आहे. 5 वाजेपर्यंत पेपर आहे. परंतु त्याचा रिपोर्टिंग टायमिंग किती? 1 वाजेपासून. 1 जरी पेपर 3 वाजता सुरू होणार आहे, परंतु तुम्हाला त्याला या ठिकाणी 1 वाजेपासून तर 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 1 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. 1 वाजेपासून तो आत जाऊ शकतो, तर 2:30 वाजेपर्यंत तो आतमध्ये जाऊ शकतो. त्याला 2:30 वाजेनंतर आतमध्ये घेतले जाणार नाही. 1 मिनिट लेट झालं तरीही आतमध्ये घेतलं जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर 2:30 वाजेच्या अगोदर दुसऱ्या शिफ्टवाल्यांनी या ठिकाणी तेथे पोहोचायचं आहे. रिपोर्टिंग टायमिंग सुरू झाल्याचं गेट क्लोज जो टायमिंग आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काही करून तिथे पोहोचायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 3 वाजता सुरू होईल आणि 5 वाजता संपेल. अशा प्रकारचं प्रत्येक विद्यार्थ्याचं हॉल तिकीटवरती दिलेलं असणार आहे. शेवटला मी तुम्हाला एक या ठिकाणी जे देणार आहे, काय देणार आहे? तर तुम्हाला हे देणार आहे. काय? तर जी लिस्ट देणार आहे ती तुम्हाला सर्वांनी घेऊन जायचं आहे परीक्षा हॉलमध्ये. ठीक आहे. आता इथे काय-काय लागतं, काय-काय घेऊन जायचं आहे. आता इथं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ते नीट या ठिकाणी अ, स बघू
सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, तुमचं ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्ड या ठिकाणी रंगीत असो किंवा या ठिकाणी ब्लॅक व्हाईट असो, कोणत्याही प्रकारचे जे तुमचं ॲडमिट कार्ड आहे म्हणजे हॉल तिकीट आहे, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि जे तुम्ही ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे नेणार आहेत, ते तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे आणि त्याची झेरॉक्स देखील काढून न्यायची आहे. कशाची? जर तुम्ही जे या ठिकाणी समजा मी आधार कार्ड नेत आहे, ते ओरिजिनल नेईल आणि त्याचे झेरॉक्स देखील नेईल. पॅन कार्ड नेलं तर त्याचं ओरिजिनल नेईल आणि झेरॉक्स देखील नेईल. असं देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे. पुढे माहिती नीट समजून घ्या. काय-काय तुम्ही नेऊ शकता? बघू शकता. उपस्थित होत असताना उमेदवाराचे मूळ प्रवेशपत्रासह म्हणजे तुमचं ओरिजिनल तुम्हाला प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. प्रवेशपत्र देखील तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. ते तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओळ ओळख म्हणजे अपडेटेड तुमचा नवीन फोटो असला पाहिजे. खूप आता काही विद्यार्थ्यांचा एकदम लहानपणीचा आधार कार्डवरती फोटो आहे. ते चालत नाही. तिथे अडचण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ओळखपत्र म्हणून तुमचे पॅन कार्ड नक्कीच घेऊन जा. पॅन कार्ड म्हणजे ओरिजिनल काय-काय न्या. तुम्ही सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल. आधार कार्ड असेल तर ओरिजिनल घेऊन जा. पॅन कार्ड ओरिजिनल न्या. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल घेऊन जा. त्याच्यानंतर इथं बघू शकता मतदान कार्ड, पासपोर्ट तुमचा असेल तर आधार कार्ड यांची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल घेऊन जायचं आहे. जे तुम्ही नेणार आहात ते घेऊन जा. पुढे देखील महत्त्वाची माहिती मी देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी पासपोर्ट साइज फोटो तुमचा एक जो तुम्ही तोच फोटो तुम्हाला जो फॉर्म भरताना तोच फोटो असला पाहिजे असं काही नाही. दुसरा देखील तुमचा फोटो असेल तर तो तुमचा पासपोर्ट साइज फोटो तुम्ही तिथे घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. आता बघू शकता विवाहानंतर ज्या महिलांचे या ठिकाणी वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव, आडनाव यांच्यामध्ये बदल झाला आहे. त्यांनी विशेष म्हणजे या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र नेणे गरजेचे आहे. ते नसेल तर त्यांचं राजपत्र किंवा या व्यतिरिक्त या ठिकाणी लग्न झालं आहे, नावात बदल झाला आहे, हे सिद्ध करणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत, ती तुम्हाला तिथे प्रस्तुत हजर करावी लागणार आहे. कारण तेच तुम्हाला या ठिकाणी जे तुमच्या हॉल तिकीटवरती नाव आहे, तेच तुमचं या ठिकाणी आयडी प्रूफवरती नाव असणे गरजेचं आहे. त्याचा पुरावा तुमच्याकडे महिलांकडे असणे गरजेचे आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. अन्यथा तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी बसवू दिले जाणार नाही. ठीक आहे. हे स्पष्ट होतं तुमच्यासाठी. तर पुढे या ठिकाणी बघू शकता काय आहे महत्त्वाचे बघू शकता. तुम्ही या ठिकाणी पासपोर्ट साइज तुमचा फोटो न्यायचा आहे. पेन न्यायचा आहे. पेन बघू शकता. पेन तुम्ही घेऊन जायचा आहे. बघू शकता इथं पेन वगैरे म्हटलेलं आहे. आणि बायोमेट्रिक्ससाठी तुमच्या या ठिकाणी हाताचा अंगठा चांगला ठळक असा आहे. काही विद्यार्थी-विद्यार्थिनी मेहंदी वगैरे काढलेली असते. बोटे वगैरे खराब असतात. ते असे बोट सुकलेले आहेत याची खात्री करा. म्हणजे सुकलेली नसावी. म्हणजे बोटं वगैरे चांगले असं मेहंदी वगैरे काही टॅटू वगैरे बोटांवरती, हातावरती काढलेला नसावा. याची तुम्ही आधीच काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. कारण इथं खूप मग वेळ लागतो तुमच्या या ठिकाणी बायोमेट्रिक्स पद्धत स्कॅन करण्यासाठी. ठीक आहे. ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आता पुन्हा एकदा जी लिस्ट आहे मी तुम्हाला इथे जी दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. कोणकोणती बघू शकता. 1 मिनिट. ठीक आहे. तुम्हाला काय-काय न्यायचे आहे? तर बघू शकता. आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षेला काय घेऊन जावे? सर्वात पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी आधार कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे. आधार कार्ड घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट कोणीही विसरू नका. ब्लॅक, व्हाईट असो, रंगीत असो, कसंही त्याची झेरॉक्स काढून तुम्ही ओरिजिनल तिथे घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. पॅन कार्ड न्या, आधार कार्ड न्या आणि ड्रायव्हिंग लायसन्स असेल, जे असेल समजा पॅन कार्ड, आधार कार्ड दोन्ही आहे, दोन्ही घेऊन जा. दोन्ही न्या आणि दोन्हींचं एक-एक झेरॉक्स घेऊन जा. कारण या ठिकाणी आधार कार्ड वरचा खूप जर जुना फोटो असेल तर ते चालत नाही आधार कार्ड. त्याच्यासाठी पॅन कार्ड घेऊन जा. जे आयडी नेणार आहात त्याचं झेरॉक्स तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे. झेरॉक्स देखील तिथे लागणार आहे. त्याच्यामुळे इथे झेरॉक्स हा पॉइंट मी इथे ॲड केलेला आहे. जे तुम्ही आयडी प्रूफ नेणार आहात ते ओरिजिनल तर न्यायचंच. त्याचं झेरॉक्स देखील तुम्ही घेऊन जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साइज फोटो घेऊन जायचा आहे. पेन घेऊन जायचा आहे. लग्नानंतर महिलांनी त्यांच्या या ठिकाणी वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव किंवा आडनाव बदल केला असेल, तर ते या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र इतर या ठिकाणी कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायची आहे. जे बदल जर नावामध्ये काही बदल केला असेल तर. आणि टायमिंगमध्ये, वेळेमध्ये सर्वांनी एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं आहे. ठीक आहे. आता आदिवासी विकास विभागाने स्वतःची मनमानी केली आहे. टी-सी-एस, आय-बी-पी-एसचे सेंटर दिलेले नाही. कोणतेही इथून मागे टी-सी-एस, आय-बी-पी-एसला एवढ्या 2023 पासून कोणतेही सेंटर नव्हते. अशा प्रकारे कोणतेही सेंटर दिलेले आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचाराची शक्यता असते. बाकी तुमच्या मनावरती आहे. माझी माहिती देण्याचं काम होतं. मी तुम्हाला ती दिलेली आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आदिवासी विकास विभागाचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.